नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। राजगुरुनगर परिसरात अत्याचार झालेल्या पीडित अल्पवयीन मुलीचा मृतदेह अखेर 5व्या दिवशी फुगलेल्या अवस्थेत राजगुरुनगर येथील भीमा नदी पात्रात पाण्यावर तरंगताना मिळून आला। शनिवारी दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 6च्या दरम्यान एनडीआरएफच्या पथकासह पोलीस यंत्रणा हताश होऊन माघारी फिरण्याच्या तयारीत असताना पीडितेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आला। लग्न समारंभात जेवण बनवण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय नराधम आचार्यानं संबंधित 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केली। त्याची माहिती मुलीनं घरी दिल्यावर पोलिसात तक्रारही देण्यात आली। मात्र या प्रकरणात मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्यानं तिनं टोकाचं पाऊल उचललं। पावसाच्या पाण्यानं गढूळ होऊन वाहणाऱ्या भीमा नदीच्या प्रवाहात गेले 4 दिवस अल्पवयीन मुलीचा शोध सुरू होता। राजगुरुनगर जवळच्या चांडोली गावातील अल्पवयीन युवतीची ही करुण कहाणी आहे। यातील आचार्य आरोपीला खेड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। मात्र 3 दिवस शोध घेऊनही तिचा शोध लागलेला नव्हता। एनडीआरएफच्या पथकाकडून तिचा शोध सुरू असताना अखेर 5व्या दिवशी या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना केदारेश्वर बंधाऱ्यात मिळालाय। केदारेश्वर बंधाऱ्याच्या खालील बाजूकडे जलपर्णीच्या विळख्यातून गेली 2 दिवस एनडीआरएफचे 18 जवान संपूर्ण जलपर्णीत बोटी फिरवून शोध घेत होते। राखीव पोलीस दलाची तुकडी देखील येथे तैनात करण्यात आली होती। अखेर तिचा मृतदेह मिळून आलाय। मृतदेह मिळालेली चांडोली तालुका खेड येथील 17 वर्षीय पीडित तरुणी ही निमगाव खंडोबा तालुका खेड येथील मंगल कार्यालयात दिनांक 18 मे रोजी काम करण्यासाठी गेली होती आणि त्या दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास काम करत असताना मंगल कार्यालयाच्या स्वच्छतागृहात ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी सचिन पांडे वय वर्ष 26 राहणार जालना सध्या राहणार चांडोली तालुका खेड याने पाशवी बलात्कार केला होता। खेड पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या चुलत बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून सचिन पांडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी त्याला अटक केली असून दिनांक 26 मे पर्यंत पोलीस कोठडी त्याला मिळाली आहे। अत्याचारानंतर संबंधित तरुणीला मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागलं, त्यामुळे ती घरातून निघून गेली होती। गेल्या 4 दिवसांपासून ती बेपत्ता होती। भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्याच्या जवळ तिची ओढणी आणि चप्पल सापडल्यानं नदी पात्रात तिचा शोध घेतला जात होता। 23 आणि 24 मे 2025 रोजी एनडीआरएफनं पाण्यात कॅमेरे सोडून शोध घेतला, तर पोलीस यंत्रणेनं परिसरातील सीसीटीव्हीद्वारे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने 4 दिवस शोध घेतला। शनिवारी 24 मे 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ पोलीस आणि अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह त्यांचे 18 जवान केदारेश्वर बंधाऱ्याच्या परिसरात शोध घेत असताना राजगुरुनगर शहराच्या बाजूकडे बंधाऱ्याखाली कडेला तिचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला मिळून आला। एनडीआरएफच्या जवानांकडून तिचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आलाय। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्कार खुनाच्या घटना एकामागून एक घडत असल्यानं खेड तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या घटनांवरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। राजगुरुनगर शहर परिसरातील एका गावात 10 वर्षीय बालिकेवर 55 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ माऊलीबाबा नामदेव भोसले राहणार वडगाव तालुका खेड या नराधम आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे। मात्र सततच्या अशा अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक वडगाव पाटोळे गावातील महिला आणि विविध संघटनांच्या वतीनं खेड पोलीस ठाण्यासमोर आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। खेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भरधाव मोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले। ही घटना चाकण एमआयडीसी मधील भांबोली येथील वराळे तळेगाव रस्त्यावरील संत तुकाराम सर्कल येथे घडली। या प्रकरणी मधुकर चिंधू भारती वय वर्ष 39 राहणार वासुली तालुका खेड जिल्हा पुणे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे। तर रोहिणी भारती आणि मधुकर भारती अशी जखमींची नावे आहेत। फिर्यादी हे त्यांच्या पत्नी रोहिणीसह दुचाकीवरून जात होते। त्यावेळी वराळे येथून येणाऱ्या भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली। गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नांगरणीची इतर शेतीकामे खोळंबली आहेत। तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वच गावात संततधार पाऊस होत आहे।
शनिवारी संततधार पाऊस सकाळपासूनच सुरू झाला. ऐन मे महिन्यात नागरिकांना रेनकोट व छत्री बाहेर काढावी लागली. शहरातील अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचून राहिलेले आहे. खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. वादळात अनेक घरावरील व गोठ्यांवरील कौले पत्रे उडाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही विजेचे खांब कोसळले तर काही जागेवरच वाकली. शेताची बांध बंदिस्ती वाहून गेली. उन्हाळी पिके काढता येत नसल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झालाय. अनेक ठिकाणी पंचनामे अजूनही सुरू झाले नसून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यात दररोज अवकाळी पाऊस पडत आहे. शनिवारी 24 मे 2025 रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालाय. ऐन मे महिन्यातच गारठण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सततच्या पावसाने जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे. पाऊस उघडीपच देत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दरवर्षी जून जुलैमध्ये बाहेर निघणारे रेनकोट छत्र्या यंदा मे मध्येच वापरावे लागत आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC परिसरात पावसाळापूर्व कामे झालेली नाहीत. परिणामी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे MIDC भागात रस्त्यांवर पाणी साचत आहे. वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी कामे आतापर्यंत होणे अपेक्षित आहे, पण प्रशासन अजून झोपेतून जागे झाले नसल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चाकण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC क्षेत्र विकसित झाले आहे. चाकण MIDC परिसर तब्बल 600 एकरपेक्षा अधिक मोठ्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे. या परिसरामध्ये हजारो प्लॉटधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरवणारे शेकडो लघुउद्योग आहेत. MIDC आणि लगतच्या परिसरात दररोज लाखो कामगार काम करतात. चाकण MIDC परिसरात सुविधा देण्याची जबाबदारी MIDC प्रशासनाची आहे. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये मोठ्या प्रमाणात माती कचरा साचलाय. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सखल भागात पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे, पण अवकाळी संततधार पाऊस सुरू असताना आणि खरा पावसाळा तोंडावर आला असतानाही MIDC परिसरात अजूनही पावसाळापूर्व कामे हातात घेतलेली नाही. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण पंधरवड्यावर आला असून सणाच्या दिवशी कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांची खरेदी विक्री आतापासूनच जोरात सुरू असल्याचे चाकण तालुका खेड मार्केटमध्ये आलेल्या बोकड विक्रेत्यांनी सांगितले. मुस्लिमांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या बकरी ईदच्या दिवशी बोकडाची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. त्यामुळे चाकणला आता बोकडांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली. बोकडांची खरेदी विक्री करण्यासाठी राज्यभरातून व्यापारी आणि खरेदीदार येत असल्याने खेड कृषी उत्पन्न बाजार समितीने येथे स्वतंत्र व्यवस्था सुरू केली आहे. शनिवारी दिनांक 24 मे 2025 रोजी चाकण मार्केटमध्ये 8,000 बोकडांची खरेदी विक्री झाली. 15,000 ते 50,000 रुपये एवढा बोकडांना भाव मिळाला. चाकणमधील शेळी, मेंढी व बोकड बाजारात तब्बल 4 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. बोकड बाजारामुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची या बाजारातील उलाढाल आतापासूनच कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असून मार्केट फीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला यंदाच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मिळणार आहे. अवकाळी पावसामुळे वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे खेड आणि मावळ तालुका मिळून 63 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती खेड विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी दिली. खेड विभागाअंतर्गत खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण आणि चाकण MIDC, मावळ तालुक्यात लोणावळा, तळेगाव आणि वडगाव मावळ असे 6 उपविभागातून वीज वितरणाचा कारभार चालत असतो. गेले 10-12 दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने वीज वितरणाच्या खेड विभागात हाय टेन्शन म्हणजे HT 11, 22, 33 kVचे 25 विद्युत खांबांचे नुकसान होऊन 7,55,000चे नुकसान झाले. LT म्हणजे 240 व्होल्टेज असणारे घरगुती ग्राहकासाठी विद्युत पुरवठा करणारे तब्बल 201 खांब कोसळून 21 लाखांचे नुकसान झाले. अनेक रोहित्र, फीडर, पिलर, फ्यूज बॉक्स असे एकूण 63,90,000चे नुकसान झाल्याचे उपकार्यकारी अभियंता मंगेश सोनवणे यांनी सांगितले. अवकाळी पावसाने कोसळलेल्या फ्लेक्स होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पुणे नाशिक महामार्गावर विद्युत खांबाजवळच भलेमोठे लोखंडी सांगाडे उभारण्यात आल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. महिला कार्यकर्त्यांनी वाकडमध्ये कसपटे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कसपटे कुटुंबियांच्या सोबत ठामपणे उभे राहणार असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्ष श्रद्धा सांडभोर यांनी सांगितले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 24 मे 2025 रोजी तरकारी मालाची आवक घटली व भावात वाढ झाली. संततधार पावसाने तरकारी मालाचे शेतातच मोठे नुकसान झाल्याने आवक कमी होऊन दर वाढल्याने चाकण अडते असोसिएशन माजी अध्यक्ष कुमार गोरे यांनी सांगितले.
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही कमी प्रमाणात झालेली. याची आवक कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अवकाळी पाऊस झाल्यामुळे आणि सतत लागोपाठ पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक कमी झालेली आहे आणि त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत. परंतु यानंतरही 8 दिवसानंतर फळभाज्या व पालेभाज्यांचे भाव अतिशय कडकडणार आहेत, कारण की माल गेल्यामुळे माल थोडा अतिशय कमी प्रमाणात येणार आहे. त्यामुळे पालेभाज्याचे भाव हे पुढील आठवड्यात थोडे जास्त प्रमाणात आहेत. आज सुद्धा कोबी 4 आणि 5 रुपये जाणारी कोबी आज सुद्धा 25 रुपये किलो झालेली आहे. फ्लावर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वांगे सुद्धा 25 ते 30 रुपये किलो झालेले. टमाट्याचे भाव जरा उच्च वाढलेले आहेत. मागील आठवड्यात टमाटे 8 ते 10 रुपये किलोच्या पुढे जात नव्हती. आज टमाटे 30, 25 ते 35 रुपये किलो झालेले. कारली सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. गवारी सुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेली आहे. दुधी भोपळा असेल दुधी भोपळा 8 ते 10 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे. मिरची सुद्धा 40 ते 50 रुपये किलो झालेले आहे. दोडका 50 ते 60 रुपये किलो झालेले आहे. शिमला मिरचीचे सुद्धा भाव वाढलेले आहेत. शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो झालेली. श्रावणी घेवडा सुद्धा 70 ते 80 रुपये किलो झालेले आहे. वालवर सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेले आहे. चवळी 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे. तोंडली 20 ते 25 रुपये किलो झालेले. राजम्याचे भाव वाढलेले आहेत. राजमा सुद्धा 100 रुपये किलो झालेला आहे. पावटा सुद्धा 100 रुपये किलो आहे. भेंडी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे. घोसाळी सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. बीट सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. तुरीची आवक बाजारामध्ये नाहीये. पापडी 40 ते 50 रुपये किलो झालेली आहे. वाटाणा सुद्धा 100 रुपये किलो झालेला आहे. याप्रमाणे फळभाज्यांचे भाव आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. पालक असेल, पालक सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. चाकण आंबेठाण रस्त्यावरील बिरदवडी गावच्या हद्दीतमुळे वस्तीतील वाय कॉर्नरला मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले होते. त्यामुळे लहान मोठे अपघात तसेच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. येथील ट्रॅफिक वार्डन मंडळींनी स्थानिकांच्या मदतीने हे खड्डे बुजवले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.